जय श्रीराम मित्रांनो, आपण आलो आज पारशिवनी जंगी शंकरपट आणि इथे हिंद केसरी ज्या पटात पडालेले बैल मोती आणि रणवीर या बैल मालकाची थोडक्यात मुलाखत घेऊ. भाऊ, आपलं नाव काय? संदीप जयदेव कवडे. संदीप जयदेव कवडे. आपलं राहणं पारशिवनी. आपली तहसील पारशिवनी, जिल्हा आपला नागपूर. आपल्याकडे दादा किती बैल आहे? आपल्याकडे रणवीर, मोती, राणा. तर मोती बैल कोणत्या गटात, म्हणजे कोणत्या धुरी पडते, कुठल्या धुरी पडते? दोन्ही खांदी पडते. दोन्ही खांदी. तिन्ही बैल तुमच्या जवळ? दोन्ही खांदी. तर तुमच्या बैलाची किंमत किती, म्हणजे तुम्ही असा बैल किती रुपयाला घेतला होता दादा? आता आम्ही बैल घेतला होता त्यावेळेस हा बैल घेतला होता 7,51,000चा. 7,51,000. तो घेतला होता 5.5 लाखाचा आणि हा 2 लाख रुपयाचा राणा. तर तुमच्या बैलानं कोणत्या मैदानात पारितोषिक घेतलेले आहे? हे बैल सरदार भापकर केसरी म्हणून पुणेला गेले होते. तिथून गटपास हिंद केसरीचे मानाचं मैदान होतं, त्या मैदानातून आले होते. आणि असे भरपूर मैदान यायचे. सडक पिंपळगाव 1 नंबरचे मानकरी, सेलूपट 1 नंबरचे मानकरी, असे नावाजलेले. यवतमाळ जिल्हा, वाशिम 1 नंबरचे मानकरी. आता मालकाचे नाव माहित आहे का, कोणापासून घेतले जाते? हो, माहित आहे ना. काय? अगोदर हे बैल होते विजय राठोड म्हणून, त्याच्यानंतर गेले रामलालजी कटरे. रामलालजी कटरेकडनं आपण घेतले. तर तुमचे बैल तिकडे पुणे साईडले जाऊन कोणाच्या नावावर पडले? रणजित सर निंबाळकर. गटपास झालता का सेमी? गटपास झाले होते. सेमीला काही सुट्टीमध्ये थोडा फरक आला होता म्हणून हे झाले होते. म्हणून तुमचे बैल कोणा बैला बरोबर पळालेले आहे? आपला हा रणवीर बजरंग मध्ये पळाला आहे, बादशाह मध्ये पळाला आहे आणि मोत्यासोबत पळाला आहे. आणि राणा कुठल्या? राणा हा रणवीर सोबत पण पळाला आहे आणि एक शिवा म्हणून नाटा होता आमच्याकडे, त्याच्यासोबत पण पळाला. यायनी असे भारत सोबत पळाला आहे पुन्हा. भारत सोबत. तर यायनी असे चांगलं बक्षीस कोणत्या पटात घेतलं? चांगलं बक्षीस म्हणजे याचं ग्लॅमर जिंकली आहे याने बाईक, आणि स्प्लेंडर सुद्धा जिंकली आहे. असे भरपूरसे बक्षीस आहे की सांगू शकत नाही. तर हे कोणा बैला बरोबर पडते? घरची ज्यूटच पडते? आता सध्या घरची ज्यूट चालू आहे. घरची ज्यूट चालू आहे म्हणजे वेगळ्या बैला बरोबर नाही पडत? आता वेगळ्या नाहीये, पण कोणीही बैलासोबत होईल. तर या बैलाची हायेस्ट मागणी किती रुपयापर्यंत आली तुम्हाला त्या पटामध्ये? अरे त्या पटामध्ये आली होती, पण त्यावेळेस आपण विकायचं हेच नव्हतं केलं ना, म्हणजे सोचलं ना? नाही. तरी किती रुपयापर्यंत मागितली? आता मागणी तर भरपूरशी आली, पण आपण विकायचं नावच नव्हतं घेतलं आणि त्याच्या कारणाने मागणीचा काही विषयच नव्हता ना. तर तुमच्या बैल चांगले सेकंड पॉइंट कोणत्या पटामध्ये केलेले? याचे सावरगाव म्हणून पट भरते, 5 सेकंद 52 पॉईंटचे त्यावेळेसचा रेकॉर्ड आहे. आणि राणा 6 सेकंद 30 पॉईंट 20 पॉईंट असा धावलेला आहे. तर सगळ्यात जास्तचे बक्षीस राणानी, हे तर झाले दोघांचे, राणाने सगळ्यात जास्तचे बक्षीस कोणत्या पटात? आता राणा म्हणजे कसा नवीन तयार केलेला गोरा आहे. घरी तयार केला, घेऊन आणला ना, पण घडवला म्हणजे घरच्या सारखा. घरच्याच समजा, घेऊन आणला. असाच बच्चा होता, त्याला घडवला आपण. तर आता तहसील गट खेळून झाला, तहसील गट म्हणून जनरल गटामध्ये 1-2 ठिकाणी त्याचा नंबर झाला. म्हणजे 6व्या-7व्या नंबरला लढते तो. म्हणजे तुमचे बैल तुम्हाला नाराज नाही? या बैलांनी कुठल्या पटामध्ये बक्षिसं घेतली, म्हणजे कोणत्या गावामध्ये जाऊन बक्षिसं घेतलेली आहे? यानं बालाघाट मध्ये मुरझेडला पट होता, तिथून ग्लॅमर घेतली होती. सेलूला 1 नंबर आहे याचा. पुन्हा इकडे सावरगाव झाला. असे भरपूरसे मैदान आहे, तिथे नंबर झाला. ते तुमचे बैल कधी लंबी साईडला गेले का? लंबी मध्ये बी जाऊन आहे. लंबी मध्ये काही पारितोषिक, काही थोडं बहुत? लंबी मध्ये पारितोषिक म्हणजे सडक पिंपळगाव 1 नंबरच्या मानकरी, त्याच्यासोबत राम पळाला होता, राम आणि मोती. सेलू मध्ये 1 नंबरच्या मानकरी, राम आणि मोती. असे भरपूरसे मैदान आहे जिथे 1 नंबर खेळला. सलग लंबीमध्ये 16 मैदान 1 नंबरचा रेकॉर्ड आहे याचा, मोतीचा. तर याची खुराक वगैरे काय अशी? याची खुराक मध्ये दूध, अंडे आणि हे भरडा आपला मिश्रण करून, गहू झालं, सोयाबीन, मका, तूर. रोजच्या व्यायाम वगैरे काही असं येईल? तसा थोडाफार राहते. तरी काय व्यायाम तुम्ही? जाणे 1 किलोमीटर जाणे येणे जाणे. तर तुमच्या हिशोबाने सांगा, हा पट, तुम्ही आता अनुभवी माणूस दिसता, तुमच्या हिशोबाने हा पट चांगला आहे का वाईट आहे तुमच्या नजरेत? आता केला तर चांगला पण आहे आणि वाईट पण आहे. स्वतःचं डिपेंड जर असलं तर हे आहे. म्हणजे चांगलाच आहे तुमच्या? चांगला बी म्हणता येईल किंवा वाईट बी म्हणता येईल. चांगला करणाऱ्याला चांगला, वाईट करणारा वाईट, त्याच्या हिशोबानं. तर मैदानात तुम्ही हर मैदानात जाता, हर मैदानातून काही ना काही बक्षीस येते, तुमची बैल आणते.
तर या वर्षीचं तुम्ही असं एखाद मैदान सांगा या वर्षीचं तर तुम्ही ना तिथं जास्त अशी किंमत थोडी बहुत जिंकलेली आहे. या वर्षीच्या मध्ये आपण जास्त पळालो नाही. या वर्षी बैलाला रेस्ट होता. एक मैदान गेले तेलगाव म्हणून, तिथं आणलं 1 नंबर. तिन्ही बैल का एकच? तिन्ही बैलांना वेगवेगळे नंबर झाले होते. तरी याचे कमी सेकंदामध्ये नंबर करतेच बैल. तुमच्या बैलाले हायेस्ट मागणी आली तर तुम्ही विकान काय? हो, विकू ना. कोणता बैल? राणा काळा विका. राणाची किंमत वगैरे काही? किंमत आता आपण घेतला होता त्याच्यापेक्षा काही अपेक्षित आले तर देऊन देऊ. द्यायची. म्हणजे एकच बैल विकायचे? हा, एकच बैल विकायचे. म्हणजे 2 बैल नाही, घरचे. ह्या राणा घेतला म्हणजे खरेदी कुठली तर द्यायची? राणाची आपण खरेदी केली होती, म्हणजे असा वासरूच आणला होता, आपल्याला असं आवडलं, घेऊन आणलं, त्याला घडवलं आपण. म्हणजे बैल बाजारातून घेतला का असा कास्तकाराकडून घेतला होता? चल दादा, धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल.